सगळ्यांना गुड मॉर्निंग. मला तुमच्याकडनं सजेशन पाहिजे. गुड मॉर्निंग ऑल, गुड मॉर्निंग असं असं काहीतरी मी काय असं स्लोगन म्हणू असं तुम्ही मला सजेस्ट करा बरं. तर मग असं चहा वगैरे आज सगळा पिऊन झाला होता. मग ताई याला स्वयंपाक करायला आज बनवायची होती पावभाजी. हो, आम्ही दोघंच मायलेकं घरात राहतो तरी आमच्याकडे स्वयंपाकाला बाई आहे. त्याला काही प्रश्न असन त्यांना कमेंटमध्ये विचारा, नाही तर DM मध्ये. आता तुम्हाला वाटतं आम्हाला काय करायला लागते, नाही लोकायले लय उचापत आहे, लोकायले करायचं आहे. ज्याला विचारायचं त्यांना विचारा, ज्याला नाही विचारायचं त्यांना नका विचारू. आज पावभाजी होती. ताई म्हणे मी काही पावभाजी वगैरे करत नाही म्हणे बा, मला तुम्ही सांगा. म्हणजे माझ्याकडे वेळ होता म्हणून मग मी ताईला आज पावभाजीचं ट्रेनिंग देणार होती, ताईला पावभाजी शिकवणार होती. तर फक्त भाजी करायची होती. पाव वेळेवर आम्ही गरम करणार होतो, त्यामुळे आज काही ताईला जास्त काम नव्हतं. तर ताईला अशी पावभाजीची रेसिपी शिकवली. एकदम सोपी भाजी, माहीतच आहे तुम्हाला. कमीत कमी बटाटा यूज करून, कॉलीफ्लावर, कॅबेज, कॅप्सिकम जे काही असेल त्या सगळ्या भाज्या बॉईल करून ताईला ते सांगितलं मी, आणि ताईला मी ट्रेनिंग देत आहे. आणि कसं आहे की 2 बाया बघा, वेगळ्या याच्या, वेगळ्या वातावरणात राहणाऱ्या, वेगळ्या वातावरणात वाढलेल्या, कसं कम्युनिकेशन करू शकते. म्हणजे माहिती आहे खासियत आहे. मला तुम्ही म्हाताऱ्या आहेत बसवा, मला तुम्ही कॉलेजमधले लोक आहेत बसवा, की माझ्या वयाच्या लोकांमध्ये बसवा, मी कुठंही बरोबर मिक्स होऊन जातो. मग ताईचं ट्रेनिंग सुरू आहे आज पावभाजीचं. मग तिकडे पावभाजी होती, मग इकडे ते मला भांडे धुवायचे होते. माझ्याकडे भांडेवाले नाही आहे, माझ्याकडे मशीन आहे. पण मशीन असूनही तुम्हाला मी खूपदा भांडे धुताना दिसत असेल, पण ही रिॲलिटी आहे की मशीन घेतली म्हणजे तुम्हाला भांडे धुवाच लागणार नाही आहे असं काही नाही आहे. मोठे भांडे त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकत नाही, तेलकट भांडे, चिकट भांडे ते टाकू शकत नाही, अशा खूप रिस्ट्रिक्शन आहे डिशवॉशरच्या. तर मी तिथे भांडे धुवत होती आणि ताईसोबत मी गोष्टी करत होती. कारण मग ताई म्हणे आज ते काही काम नाही केलं तर मग आज मी तुमचं लसणाची पेस्ट वगैरे करून देतो असं ताईने इच्छा व्यक्त केली. मग त्या इच्छेला मान देऊन मी ताईला दिला लसणाचे गाठे, आणि ताईने सगळं मला लसण वगैरे शिलून दिलं. आता हे चहापत्ती आहे, तर चहापत्ती हे सगळं गाळून धुवून ही मी टाकते माझ्या झाडांना. आणि भांडे तुम्ही बघतच आहे. आता हे आहे चहाचं भांडं आहे, याला ते लागलेलं आहे, तर त्याच्यावर जरा जोर टाकायला लागते. मशीन हा असा जोर नाही टाकू शकत, त्याच्यामुळे सगळेच भांडे आपण एकसाथ एका लोडमध्ये मशीनमध्ये टाकू शकत नाही. तर असं आहे. मग ताईला पावभाजी ताई बघत होत्या. मग ताईला मी अशी गोष्टी सांगत होती, म्हणजे मी ताईला बोर नाही होऊ देत, मी ताईला गोष्टी सांगत असते असं इकडच्या तिकडच्या गोष्टी. कचरा उचलल्या, कचरेवाला आला, कचरेवाला शिट्टीने वाजवत आहे, हे नाही करत आहे, ते नाही करत आहे, असं माझी बडबड चालू असते. बऱ्याचदा ताई स्वयंपाक करताना मी शांततेत माझा व्हिडिओ वगैरे काहीतरी बनवत असते, पण जेव्हा वेळ असते तेव्हा मग मी गोष्टी करत असते. आणि असं सकाळचे कामं आटपून हे करून. आणि ताई आत्ता आलेला आहे आमच्याकडे, लेटेस्ट एंट्री आहे ताईची आमच्याकडे. तर असे भांडे वगैरे धुवून घ्यायचे, सकाळी स्वयंपाक वगैरे करून घ्यायचा. मी एकदा रिलॅक्स झालं की मग सगळं आवरायचं. खूपदा प्रयत्न करते की सकाळी उठल्याबरोबर आंघोळ करायची, पण ते माझ्याकडनं होत नाही. कारण मग असे कामं केले की मला मग ते कचकच लागते, कारण मला सवय आहे US ची. US मध्ये काय होतं ना, सगळे घरं बंद असतात, त्याच्यामुळे ना आपल्या इंडियन मसाल्याचा वगैरे सगळा स्मेल असा घरामध्ये राहतो, आणि मग तो आपल्या कपड्यामध्ये राहतो. आणि तिथे ना कार्पेट असतं, जनरली टाईल्स नसते अशी. तर त्याच्यामुळे ना ते कार्पेट असा तो स्मेल धरून ठेवतो मसाल्याचा, तर एक ना घरात वेगळाच वास येतो. त्याच्यामुळे ना ही सवय आहे की सगळे कामं करायची, मग एकदा फ्रेश व्हायचं, आणि मग फ्रेश झालं की मग जेवण वगैरे करायचं असं. तर तीच सवय मी, बऱ्याचशा सवयी मी तिकडच्याच कंटिन्यू केलेल्या आहे. ज्या सवयीमुळे माझा कोणाला त्रास होत नाही त्या मी माझ्या सवयी तिकडच्याच ठेवलेल्या आहे. हे माझं डच ओव्हन आहे, हे मला गिफ्ट मिळालेलं आहे जेव्हा मी US सोडून येत होती. आत्ता या सगळ्या गोष्टी इंडियामध्ये यायला लागल्या, पण हे सगळं मी खूप वर्षापासून वापरत आहे. आणि हे डच ओव्हन वापरायला थोडं हेवी आहे. आता डच ओव्हन याला अशा स्टँडर्ड भाषेत म्हणतात, पण ते आपले बिडाचे भांडे आहे, ते वापरायला मला खूप आवडतं. भारी आहे ते, पण छान होतं त्याच्यामध्ये कुकिंग वगैरे. ताई तिकडे लसण निवडत होत्या, कारण ताईने सांगितलं आहे की हे करायचं आहे बा, आज काही जास्त काम नव्हतं त्याच्यामुळे. आणि मग इकडे मी काय लोणी काढलं होतं, ते लोणी मला धुवायचं होतं, कारण त्याचं मला तूप बनवायचं होतं, कारण खूप दिवस झाले होते. आणि तिकडून ते अशोकजी आले, ते वरचं सगळं धुवून आलेले आहे. त्यांनाही बरं नाही आहे, त्यांनाही जरा पॅरालिसिस झाला होता, तर ते जरा आता थोडं काम मला त्यांच्याकडनं थोडंच करून घ्यावं लागते. मग ताईनं मला दिलं थंड पाणी, थंड्या पाण्याने आता मी ते सगळं लोणी धुते आणि मग त्याचं बनवते तूप. पण लोणी धुवून जे पाणी निघालेलं आहे ते पाणी मी झाडांना घालते. तर ते आता बायचान्स अशोकजी आले म्हणून मी त्यांना काम सांगितलं. अशोकजी त्यांचे बाहेरचे कामं करतात आणि अशोकजी
घरी जातात. अशोकजी माझ्याकडे दिवसभर नसते, ते बाजूलाच राहतात, पण त्यांचं काम आहे सकाळचं. तसं जसं मी 2 लोकांचं स्वयंपाकाचं म्हटलं, तसं अशोकजी माझ्याकडे हा का आहे हे पण लोकांना खूप मोठा प्रश्न आहे. आज अशोकजीला माझ्याकडे 6 वर्ष झालेले आहे की अशोकजी माझ्यासोबत आहे. आजकाल तुम्हाला माहीत आहे विश्वासाचा माणूस भेटणं लय कठीण आहे. तर हे अशोकजी मला असे इकडचे तिकडचे असे छोटे मोठे कामं करू लागतात आणि मला नाही म्हटलं तरी मला त्यांचा आधार आहे. आणि हे बघा आता म्हटलं पाणी नेऊन टाकात, मग अशोकजींनी ते पाणी नेऊन टाकलं झाडांना. ते बघा ते विचार करून कुठं ठेवून, कारण तेलीमध्ये इकडे ठेवलं तर मॅडम म्हणून, तिकडे ठेवलं तर मॅडम म्हणून. आणि ते तोंडाला बांधलेलं आहे कारण ते थंडी हवा चालली, पॅरालिसिस झाला होता. तर डॉक्टरनी सांगितलं, कोणा सांगितलं का थंडी हवा तोंडात जाऊ नका. पण लोकांना वाटतं का माणूस फिरत आहे, घरं बघत आहे आणि तोंडाला बांधून घेतलेलं आहे. तर अरे बा, त्याच्या तोंडात थंडी हवा नाही गेली पाहिजे म्हणून ते आजकाल दुपट्टा असा बांधून ठेवतात. किती कुटाणा असाव ना दुसऱ्याच्या घरातला, याला काही म्हणजे लिमिट पार केलेलं आहे. स्वतःच्या घरचा आमच्याकडनं पायनं नेऊन राहिला, पण लोकांच्या घरचा कुटाणा करायला आमच्याजवळ इतका वेळ आहे का काय? लोक डिसाईड करन मी अशोकजीला ठेवायचं का, पगार मी देत आहे. लोक डिसाईड करन की दोघंच मायले काही येईना स्वयंपाकाला बाई का बरं ठेवली. अरे तो माया प्रश्न आहे, मी डिसाईड करन. तुम्हाला काय माहीत आहे माझं घर किती मोठं आहे, मी किती काम करतो. मी बाहेर गेल्यावर माणूस थकून येतं आणि मला नाही माझ्या जीवाचा वाखा करायचा आहे बा. मी कमवत आहे, मी काही तुम्हाला मागत आहे का? जेव्हा मागायची वेळ येईल तेव्हा मला तुम्ही ज्ञान द्या. विनाकारण कुठंही आपलं इम्पॉर्टन्स म्हणजे किती हे असते ते, असं मला तर काही समजत नाही बा. एकदम मस्त मलाईपासनं लोणी काढलेलं आहे आणि त्याचं आता तूपही छान बनवते मी असं मलाईपासनं पण लोणी छान काढते. आणि कोणी जर माझ्या डोक्यात गेलं तर त्याचंही लोणी मी व्यवस्थित करते. हे माझ्यात लय मोठं टॅलेंट आहे. टॅलेंट म्हणा की अजून काही म्हणा. तर बघा मग असे घरचे आम्हाला सगळेच कामं करावं लागतात बा. तुम्हाला असं वाटते मॅडम काय दिवसभर रीलच बनवत राहते, असं नसते बाबा. रीलसोबत संसार आहे, लेकरं सगळं पाहा लागते. आले मग पोरा, हा आहे सोहम, शौनकचा मित्र. तो काल आमच्याचकडे होता आणि मग आज पोरांसाठी होती पावभाजी. खूप दिवसांनी घरी पावभाजी बनवली होती. तर मग आता जेवायची वेळ आणि संध्याकाळी सगळ्या मैत्रिणी आल्या दुपारी. त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलो खादी महोत्सव 2026 जो चालू झालेला आहे आपल्या गाडगेनगरच्या मैदानामध्ये, अपोजिट गाडगे बाबा मंदिर. आणि खूप छान एक्झिबिशन आहे. ॲक्च्युली मी तिथे गेली होती शॉपिंग करायला. आम्ही खूप शॉपिंगही करून आलो आणि मग तिथेच आम्ही रील पण बनवली. पण खूप छान आहे. म्हणजे अशा लोकांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे असं मला स्वतः हा खूप छान एक्सपिरियन्स आहे. आजकाल ते पॉटरी हे वगैरे चालू आहे ना, तेच आहे हे. तर तिथे तुम्ही तुमचं पॉट बनवायचं आणि फक्त 50 रुपयात हा एक्सपिरियन्स तुम्ही घेऊ शकता. तुमचं पॉट बनवलं तुम्ही की ते तुम्ही घरी पण घेऊन जाऊ शकता. तर हा आपल्या मुलांसाठी एक नवीन अनुभव आहे. साड्यांचं कलेक्शन खूप छान आहे, शर्ट पीसेस खूप छान आहे. इथनं मी काय शॉपिंग केली ती पण मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे. आणि जास्तीत जास्त संख्येने इथे व्हिजिट करा. गव्हर्नमेंट खूप छान छान प्रोग्राम आपल्यासाठी राबवत आहे, फक्त आपल्यापर्यंत ते पोहोचत नाही आहे. पोहोचल्यावरही आपण त्याचं मार्केटिंग करत नाही आहे असं मला वाटते. तर जे आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे तर त्याला प्रोत्साहन द्या. जे नाही पोचलं ते आपण आपल्यापर्यंत मागून घेऊ. आणि खूप छान अनुभव आहे. खाण्याच्या पिण्याच्या गोष्टी पण आहे, पापड कुरड्या सगळ्याच आहे. आणि त्याचं मी रील एक डिटेलमध्ये इंस्टाग्रामवर टाकणार आहे, तर ती पण नक्की बघा आणि जास्तीत जास्त संख्येने त्याला व्हिजिट करा. नाहीतर मग मला सांगितलं नाही.